नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण सुलभ इरिगेशन राहुरी जिल्हा अहमदनगर येथील अत्याधुनिक मशिनच्या शोरूममध्ये आहोत. सुलभ इरिगेशन वर्ष सिंदरी कंपनीच्या सहकार्यानं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अत्याधुनिक असे पावडर्स उपलब्ध करून दिले आहेत. 3.5 आसपारपासून तर 11 आसपारपर्यंतचे वेगवेगळे मॉडेल आहेत. त्यामध्ये मग सेंटर रोटरी असेल, फ्रंट रोटरी असेल किंवा बॅक रोटरी असेल. बॅक रोटरीमध्ये सुद्धा 5 आसपावर, 9 आसपावर आणि 11 आसपावरचे असे वेगवेगळे मॉडेल्स आहेत. वर्षा सिंदरी कंपनीनं यावर्षी प्रथमच बॅक रोटरमध्ये 11 आसपारमध्ये शार्प ड्राईव्ह असलेलं असं हे पावडर उपलब्ध करून दिलं आहे. जनरली 11 आसपारच्या पावडरमध्ये किंवा 9 आसपारच्या पावडरमध्ये सर्व कंपनीमध्ये या ठिकाणी चेन असते. चेन तुटण्याचा संभव किंवा शक्यता जास्त असते, परंतु शार्प जर असेल तर या ठिकाणी 0 मेंटेनन्स आहे. आणि पूर्ण जो स्पीड आहे इंजिनचा गिअरबॉक्समधून आलेला हा 100% स्पीड हा वापरला जातो. आणि आपण बघू शकता की या ठिकाणी क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज असे डायरेक्शन आहे. हा रोटर जर असा पुढं फिरला तर चाळणी होऊ शकते आणि जर मागं फिरला तर आपण भर लावू शकतो. आणि दुसरं या रोटरचं वैशिष्ट्य की हा 18 इंचापासून 26 इंचापर्यंत ॲडजस्ट केलेला आहे. प्रत्येकी 2-2 इंच आपण असं याचं रुंदी कमी किंवा जास्त करू शकतो. आता मित्रांनो बघा, हा 18 इंच आहे आणि आपण याला जास्तीत जास्त 26 इंच करू शकतो. म्हणजे ऊस असेल, केळी असेल, कापाशी असेल किंवा फळबाग असेल, या ठिकाणी आपण चाळणीसाठी आणि भर लावणीसाठी त्याचा वापर करू शकतो. त्यासोबतच हा 40 ब्लेडचा रोटरसुद्धा दिलेला आहे 4.5 फुटाचा. म्हणजे आपण 2 फुटापासून तर 4.5 फुटापर्यंत आपण याची रुंदी ॲडजस्ट करू शकतो. आणि प्रथमच हा रोटर आपण बॅक रोटरच्या शाफ्टला जोडू शकतो. यापूर्वीच्या सर्व पावर रोटर्स हे चाकाच्या जागेवर जोडावं लागतात. दुसरं वैशिष्ट्य की हा शाफ्ट 32 एमएममध्ये दिलेला आहे. हेवी शाफ्ट आहे. सर्व पावर रोटरचे शाफ्ट हे 23 एमएममध्ये असतात. बॅक रोटरचा हा प्रथमच शाफ्ट हा 32 एमएममध्ये दिलेला आहे आणि चाकाचा सुद्धा हा 32 एमएममध्ये दिलेला आहे. आपण बघू शकता की हा लिव्हर आपण ज्यावेळेस मागे खेचतो त्यावेळेस याचं क्लॉकवाईज डायरेक्शन होतं, चाळणी होते. ज्यावेळेस हा लिव्हर पुढं ढकलला जातो त्यावेळेस अँटी क्लॉकवाईज होतं आणि म्हणजे आपण याची भर लावू शकतो. दुसरं एक वैशिष्ट्य की यामध्ये आपण बघू शकता की हे मशीन सेल्फ स्टार्ट आहे, परंतु त्याला बॅटरी नाही. जसं आपण मोबाईलचा चार्जर असतो, पॉवर बँक असते, तसं याला पॉवर बँक दिलेला आहे. आपण मोबाईलच्या चार्जरने ही पॉवर बँक चार्ज करू शकता. आणि जसं टॉप एंडची कार असते तसं या ठिकाणी पुश बटन स्टार्ट आहे. हे पॉवर रोटर प्रथमच भारतामध्ये लॉन्च केलेला आहे कंपनीनं. आणि हा स्पीडोमीटर आहे, म्हणजे आपल्याला इंजिनचा स्पीड पण कळतो. इंजिन गरम झालं तर ते पण याचं इंडिकेटर या ठिकाणी दाखवलेलं आहे. आपण हे मशीन पुश बटनच्या सहाय्याने कसं चालू होतं हे आपण बघूया. चालू करा मशीन. हे बघा, अतिशय सोपी बटन आहे. मशीन चालू करा. क्लॉकवाईज अँटी क्लॉक फिरव. हा जर लिव्हर दाबला बघू शकता आपण. हां, आता आपण भर लावू शकतो. हां, या प्रकारे आपण चाळणी करू शकतो. आणखी पुढचा फीचर्स की याला हा सेफ्टी लिव्हर दिला आहे. हा जर लिव्हर दाबला तरच मशीन वर्किंगमध्ये असतं. जर हा लिव्हर सुटला, कदाचित कुणाचा पाय घसरला, एखाद्या शेतकरी बांधवाचा काही पडला तर हा लिव्हर सुटला तर मशीन ॲटोमॅटिक न्यूट्रल कंडिशनला जातं. चाकाचा आणि त्याचा शाफ्टचा स्पीड हा 0 होतो. आणखी पुढचं वैशिष्ट्य याला टर्निंग ब्रेक दिलेले आहेत. हा उजवीकडचा लिव्हर दाबला तर मशीन उजवीकडे टर्न होतं. डावीकडचा लिव्हर दाबला तर मशीन डावीकडे टर्न. मित्रांनो बघू शकता आपण जागेवरती मशीन टर्न करू शकतो. अतिशय पुढचं वैशिष्ट्य की चाकामध्ये आपल्याला हाय लो गिअर दिलेला आहे. हा लो आणि हाय बघा, आपण बघू शकता की हाय लोचा हा जो स्पीड आहे चालण्यासाठी हायमध्ये आणि काम करण्याची वेळेस हा लोमध्ये आपल्याला टाकावा लागतो. तसं या ठिकाणी इनलाईन गिअर सिस्टीम म्हणजे फर्स्ट, सेकंड आणि रिव्हर्स हे प्रथमच या ठिकाणी दिलेले आहेत. जेणेकरून क्लच प्लेट जाण्याचा संभव अजिबात नाही आहे. क्लच प्लेट घासण्याचं कारण असतं शेतकरी बांधवाकडनं गिअरमध्ये पण जातं आणि रिव्हर्स गिअर पण टाकला जातो, परंतु हा एकच गिअर असल्यामुळं क्लच प्लेट घासण्याचा संभव अजिबातच नाही आहे. या ठिकाणी मोठ्या ट्रॅक्टरमध्ये जसं आपण टर्बो एअर फिल्टर म्हणतो तसं या ठिकाणी या पॉवर रोटरला टर्बो एअर फिल्टर दिलेला आहे. याच्यामध्ये फॅन आहे. फॅन जास्त हवा खेचत असल्यामुळं आतमध्ये इंजिन पटकन गार होतं, म्हणजे गरम होण्याची शक्यता अजिबात नाही. आणखी एक वैशिष्ट्य की लोखंडी चाकाची गरज नाही ह्या मशीनला. ही 6.5 इंच रुंदीचं हे सॉलिड टायर आहे आणि याची उंची जी आहे ती 16 इंच आहे. आणि आपण हे उलटं करून टाकलं
याची रुंदी आणखी कमी होते. म्हणजे आपण साधारणतः एक 16 इंचापासनं तर जवळजवळ 2.25 ते 2.5 फूट रुंदीपर्यंत आपण चाकाची रुंदी ही ॲडजस्ट करू शकतो. मशीन चालवण्यासाठी अतिशय सोपं आहे. याला फॉरवर्ड रिव्हर्स डायरेक्शन असल्यामुळं रोटरला अतिशय चांगल्या प्रकारे पिकांना भर लावली जाते. मित्रांनो, आपण हे मशीन सुलभ इरिगेशनमध्ये यावं, बघावं, याचं प्रात्यक्षिक बघावं आणि लवकरात लवकर बुकिंग करावं. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे की या ठिकाणी सुलभ इरिगेशननं हे मशीन या ठिकाणी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलं आहे. आपण ॲक्च्युली मशीन कसं चालतं हे शेतावरती बघणार आहोतच. त्याचे व्हिडिओ पण मी तुम्हाला लवकरच शेअर करतो. तर आपण सुलभ इरिगेशनमध्ये यावं आणि लवकरात लवकर बुकिंग करावं असे आपल्याला विनंती करतो, आवाहन करतो. सुलभ इरिगेशनचा मोबाईल नंबर आहे 98 222 85 483. या ठिकाणी सुलभ इरिगेशनचं अत्याधुनिक असं वर्कशॉपसुद्धा आहे, स्टॉकसुद्धा आहे. महाराष्ट्राचं डिस्ट्रीब्युशन येथून चालत आहे. स्पेअर पार्ट डिव्हिजनसुद्धा आहे. आपण बघू शकता मित्रांनो, या ठिकाणी सुलभ इरिगेशनचं हे स्पेअर पार्ट डिव्हिजन आहे. सर्व प्रकारच्या मशीनचे आपल्याला या ठिकाणी स्पेअर पार्ट दिसतील. म्हणजे स्पेअर पार्ट्स जर नसेल तर शक्यतो मशीन बऱ्याच ठिकाणी उभं असतं, आपण बघितलेलं आहे. परंतु स्पेअर पार्टचा पुरेसा साठा, भरपूर साठा या ठिकाणी उपलब्ध केलेला आहे. हे बिलिंग सेक्शन पण आहे. या ठिकाणी विक्री पश्चात सेवा सुलभ इरिगेशनकडनं शेतकऱ्यांना अतिशय चांगल्या प्रकारे दिलेली आहे. दर्जेदार सेवा या ठिकाणी पुरवत आहोत. गेल्या 30 वर्षापासून सुलभ इरिगेशन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी काम करत आहे. धन्यवाद शेतकरी बांधवांनो.